कसे आहात मुलांनो? मजेत ना? मजेतच राहा, आनंदात राहा आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिकत राहा. आपण इयत्ता तिसरीच्या BDSच्या अभ्यासक्रमातील वनस्पती या पाठाविषयी माहिती पाहत आहात. याच्या अगोदर जो आपला व्हिडिओ आला त्यामध्ये आपण वनस्पतीचे कोणकोणते भाग आहेत, त्याचप्रमाणे वनस्पतीची कोणती वैशिष्ट्ये याविषयी माहिती घेतली. आज आपण वनस्पतीचे प्रकार या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे वनस्पतीचे उपयोग काय आहेत हेही जाणून घेणार आहोत आणि मानवानं वनस्पतीचं संरक्षण कशा प्रकारे केलं पाहिजे हेही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया वनस्पतीच्या प्रकारापासून. मुलांनो, तुम्ही आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती पाहा. काही वनस्पती छोट्या आकाराच्या असतात, काही वनस्पती मध्यम आकाराच्या असतात, तर काही वनस्पती खूप मोठ्या आकाराच्या असतात. आणि या आकारावरूनच वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. तर पहिला प्रकार आपण जाणून घेऊया, तो म्हणजे वृक्ष. बघा, वृक्षाविषयी आपण माहिती पाहूया. वृक्ष 5 ते 6 मीटर उंच वाढतात. या चित्रामध्ये तुम्हाला वनस्पतीचा पहिला प्रकार दिसत असेल, तो म्हणजे हा वृक्ष. या आंब्याची जर आपण आकार पाहिला, त्याची जर उंची पाहिली तर ती साधारणपणे 5 ते 6 मीटर एवढी उंच आंब्याची उंची आपल्याला दिसून येते. त्याचा आकार मोठा असतो. वृक्षांचा आकार नेहमी मोठा असतो. उदाहरणार्थ आपल्याला 2 वृक्षांची उदाहरण दिलेली आहेत, आंबा आणि देवदार. बघा, या ठिकाणी देवदार नावाची सुद्धा वनस्पती आपल्याला या ठिकाणी दिसते. त्याचा देवदार नावाचा वृक्ष खूप उंच वाढतो, त्याचा आकार देखील खूप मोठा असतो. म्हणून वनस्पतीचा हा जो प्रकार आहे तो आहे वृक्ष. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला पिंपळ, वड यासारखे देखील वृक्ष दिसतात. या सर्व वनस्पतींना वृक्ष असं आपण म्हणतो. चला, वनस्पतीचा दुसरा प्रकार आपण पुढच्या चित्राद्वारे समजून घेऊया. बघा, वनस्पतीचा या ठिकाणी तुम्हाला दुसरा प्रकार या चित्रामध्ये दिसून येतोय. त्याचं नाव म्हणजे झुडूप. बघा, काही वनस्पती मुलांना मध्यम आकाराच्या, त्या मध्यम आकाराच्या वनस्पतींना झुडूप म्हणतो. बघा, झुडपांचं वैशिष्ट्य काय? ही झुडपे 1 ते 2.5 मीटर उंच असतात. गवत व भातासारख्या लहान वनस्पतींचा यात समावेश होतो. मगाशी जर तुम्ही वृक्ष पाहिलं तर त्याचा आकार खूप मोठा आहे. त्या साधारणपणे 5 ते 6 मीटर ते एवढ्या उंच वाढतात. मात्र झुडपाचा आकार हा मध्यम, म्हणजे खूप लहान पण नाही, खूप मोठ्या पण नाही, एवढ्या आकाराच्या या वनस्पती आहेत. या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, इथे एक वनस्पती तुम्हाला दिसते आणि त्याची उंची 1 ते 2.5 मीटर एवढी उंच. त्याचप्रमाणे मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला बघा गुलाब दिसतोय. सर्वांना गुलाब आवडतो ना? ही वनस्पती जरा तुम्ही पहा, ती खूप छोटीही नाही, खूप मोठी नाही, मध्यम आकाराची. गुलाब ही वनस्पतीच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडते? तर झुडूप या प्रकारामध्ये मोडते. त्याचप्रमाणे बघा, जास्वंद नावाची वनस्पती. जास्वंदीला वेगवेगळ्या प्रकारची फुलं, लाल रंगाची फुलं, गुलाबी रंगाची फुलं, पांढऱ्या रंगाची फुलं. आणि ही सुद्धा हे जे फुलाचं झाड आहे, ही जी फुलाची वनस्पती आहे, ती देखील झुडूप या प्रकारामध्ये मोडते.
त्याचप्रमाणे बघा, गवत असेल, भात असेल, भाताची लागवड आपण अन्नासाठी करतो, तर या गवताची उंची असेल किंवा या भाताच्या वनस्पतीची उंची देखील 1 ते 2.5 मीटर एवढी असते आणि या सर्व वनस्पतींचा समावेश झुडूप या प्रकारामध्ये होतो. चला पुढचं चित्र पाहूया. बघा, वनस्पतीचा आकारावरून तिसरा प्रकार आपण शिकत आहोत, ती म्हणजे रोपटी. ही आकारानं लहान असणाऱ्या वनस्पती आहेत. ही साधारणपणे 1 मीटर उंच असतात आणि त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर त्याचं उदाहरण म्हणजे कोथिंबीर आणि तुळस. भाजीला चव येण्यासाठी कोथिंबीर आपण भाजीमध्ये टाकतो, त्याचप्रमाणे तुळशीचा वापर आपली आई रोज देवपूजा झाल्यानंतर तुळशीची देखील पूजा करते. ही एक औषधी वनस्पती आहे आणि आकारानं छोट्या असणाऱ्या वनस्पती. इंग्रजीमध्ये कोथिंबीरीला कोरिएंडर म्हणतात. CORIANDER हे नाव लक्षात ठेवा हं. जे तुम्हाला भविष्यामध्ये विज्ञान विषय शिकत असताना उपयोगी पडते. तर अशा प्रकारे वनस्पतीचे आकारावरून 3 प्रकार आपण पाहिले. पहिला आहे वृक्ष, दुसरा आहे झुडूप आणि तिसरं म्हणजे रोपटी. चला पुढच्या चित्रामध्ये आपण वनस्पतीचे उपयोग पाहूया. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला वनस्पतीचे उपयोग शिकायला मिळतात. बघा, वनस्पतीशिवाय पृथ्वीवरील जीवन अस्तित्वात राहू शकत नाही, कारण सर्व सजीव जगण्यासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात. या चित्रामध्ये या पृथ्वीवरील अनेक सजीव तुम्हाला दिसत आहेत. या चित्रामध्ये प्राणी दिसत आहेत. त्याचप्रमाणे या चित्रामध्ये छोटी ही मुलं दिसत आहेत. ही मुलं म्हणजे मानवच की हो, आणि ते सजीवच आहेत. प्राणी असतील, मानव असेल, हे सगळेजण जगण्यासाठी वनस्पतीवर अवलंबून आहे. हो, अन्नाशिवाय आपण जगूच शकत नाही. मानव अन्नासाठी वनस्पतीचा उपयोग करतो. रोज आपली आई जी भाज्या करते त्या एक प्रकारच्या वनस्पतीच. फळं जी आपण खातो ती वनस्पतीपासून आपण मिळतात. त्याचप्रमाणे ही जे प्राणी आहे, गाय, तिचं जे वासरू आहे, इथं हरिण दिसतंय, या ठिकाणी ससा दिसतंय, ही वनस्पती, गवत किंवा वनस्पतीचा पाला खाऊन ह्या प्राणी जगत असतात. यावरून आपल्याला लक्षात येतं की पृथ्वीवरील सजीवसृष्टी वनस्पतीशिवाय अपूर्ण आहे. सर्व सजीव जगण्यासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात. वनस्पतीचा पुढचा उपयोग आपण पुढच्या चित्रामध्ये पाहूया. बघा मुलांनो, या चित्रामध्ये वनस्पतीचे मानवाला काय काय उपयोग होतात ते आपण या चित्रामध्ये दाखवलेले एक एक आपण समजावून घेऊया. बघा, मानवाला सुद्धा अन्न, बांधकाम, वाहतूक, इंधन, औषधे, फर्निचर इत्यादीसाठी वनस्पतींची गरज असते. आपण जे अन्न म्हणून खातो, बघा ना, आपल्या जेवणामध्ये, आपल्या जेवणाच्या ताटामध्ये कशा कशाचा समावेश असतो? भाकरीचा समावेश असतो, चपातीचा समावेश असतो. ही जी भाकरी आहे किंवा चपाती आहे, भाकरी ज्वारीपासून, नाचणीपासून, बाजरीपासून आपल्याला मिळते, तर चपाती गव्हापासून मिळते. ही गहू, बाजरी, नाचणी ह्या सर्व वनस्पती आहेत आणि हे सगळं
आपल्याला वनस्पतीपासून मिळतं आणि त्याचा उपयोग आपण अन्न म्हणून करतो. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारची आपल्या शरीराची वाढ चांगल्या रीतीने व्हावी यासाठी जी फळे खातो, ही फळे सुद्धा आपल्याला वनस्पतीपासून मिळतात. म्हणजेच मानवाला अन्नासाठी वनस्पतीची गरज असते. बघा, दुसरं बघा, मानवाला बांधकामासाठी वनस्पतीची गरज आहे. अरे, आपल्या घराचं बांधकाम चालू असताना अनेक प्रकारचं लाकडी साहित्य आपल्याला लागतं. हे लाकूड जे आपल्याला मिळतं ते वनस्पतीपासून मिळतं. या ठिकाणी तर बघा, एक लाकडाचं सुंदर घरच बांधलेलं आहे. यासाठी हे घर बांधण्यासाठी लाकडाचा वापर केलेला आहे. आणि हा जे लाकूड आहे ते कशापासून मिळतं तर वनस्पतीपासून मिळतं. म्हणजे बांधकामासाठी वनस्पतीचा उपयोग आहे. वाहतुकीसाठी हे खेडेगावामध्ये आजही शेतातून घरापर्यंत धान्याची ने-आण करण्यासाठी जी बैलगाडी वापरतात ती बैलगाडी सुद्धा लाकडाचीच बनवतात. या ठिकाणी एक मुलगा लाकडी बोटीतून नदीमधून असेल किंवा पाण्यातून तो जात आहे. ती जी लाकडी बोट बनवली आहे ती सुद्धा वनस्पतीपासून आपल्याला ते लाकूड जी मिळतं त्यापासून बनवलेली आहे. त्याचप्रमाणे बघा, आपण अन्न शिजवण्यासाठी सरपण किंवा लाकडाचा इंधन म्हणून वापर करतो. हे लाकूड चुलीमध्ये आपण टाकतो, उष्णता निर्माण होते आणि त्यावर आपल्याला अन्न शिजतं. त्याचप्रमाणे अनेक वनस्पती, आजीबाईचा बटवा माहिती आहे ना तुम्हाला, खोकला आला, ताप आला तर आजी लगेच डॉक्टरपर्यंत जाईपर्यंत लगेच काय करते, तुळशीपासून अडुशाचा पालाचा काढा आपल्याला करून देते. याचा वापर औषधी वनस्पती म्हणून देखील केला जातो. त्याचप्रमाणे मुलांनो बघा, आपल्या घरातील जे फर्निचर आहे, फर्निचरमध्ये टेबल असेल, खुर्ची असेल, इतर काही वस्तू असतील, त्या सर्व लाकडापासून बनवलेल्या आहेत. आणि हे जे लाकूड ते आपल्याला कुठून मिळतं तर वनस्पतीपासून मिळतं. चला, पुढच्या चित्रामध्ये वनस्पतीचे आणखीन उपयोग आपण समजावून घेऊया. बघा, या ठिकाणी अतिशय महत्वाचा उपयोग आपण वनस्पतीचा शिकणार आहोत. तो म्हणजे काय तर बघा, वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात व ऑक्सिजन वायू सोडतात, जो आपल्याला श्वसनासाठी लागतो. या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की बघा, ही एक वनस्पती आहे. ही वनस्पती काय करते, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू हवेमध्ये असणारा, जो की आपल्या शरीराला घातक आहे, तो कार्बन डायऑक्साईड वायू हवेतला ते आपल्या पानावाटे त्या घेतात आणि बघा कोणता वायू, ऑक्सिजन वायू, जो की आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे, तो ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात, जो आपल्या श्वसनासाठी आवश्यक आहे. म्हणून बघा, इथं झाडे आपल्याला शुद्ध हवा किंवा ऑक्सिजन देतात आणि आपलं जीवन निरोगी ठेवतात. हा वनस्पतीचा अतिशय महत्वाचा असा उपयोग आहे. चला, वनस्पतीचा पुढचा उपयोग पुढच्या चित्राद्वारे आपण पाहूया. बघा, पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर डोंगर उतारावरून, इथं बघा हे डोंगर उतार आहेत, या डोंगर उतारावरून पाणी वाहत येते आणि हे पाणी जमिनीवरील मातीला सुद्धा वाहून आणतं. आणि हे माती अडवण्याचं काम आपल्या पर्यावरणातील, आपल्या परिसरातील वनस्पती करतात. त्यालाच आपण काय, जमिनीवरची माती मोठ्या प्रमाणात वाहून जाणे, यालाच आपण जमिनीची धूप होणे असं आपण म्हणतो. मात्र
वनस्पतीमुळं ही माती अडली जाते. वनस्पतीमुळे जमिनीची धूप होत नाही. या ठिकाणी या जमिनीवर असणाऱ्या या छोट्या छोट्या वनस्पती, या मोठ्या वनस्पती वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर वाहून येणाऱ्या मातीला अडवतात आणि जमिनीची धूप टाळतात. बघा, दुसरा जो आणखीन एक महत्वाचा उपयोग म्हणजे हवामान थंड राहते व पाऊस पडतो. पाऊस पडण्यासाठी सुद्धा वनस्पतींची उपयोग असतो. त्याचप्रमाणे आजकाल तुम्ही पाहता ना मुलांनो, उन्हाळ्यामध्ये प्रचंड तापमान वाढलेलं दिसतंय. याचं एक कारण म्हणजे मानवाने खूप वृक्षतोड केलेली आहे आणि त्यामुळं या पृथ्वीचं तापमान वाढत आहे. मात्र ज्या ठिकाणी झाडं जास्त असतील, ज्या ठिकाणी वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत, त्या ठिकाणचं हवामान थंड राहतं. वनस्पतीमुळं हवामान थंड राहतं व पाऊस पडतात. म्हणूनच या ठिकाणी एक संदेश दिलेला आहे, झाडं लावा आणि आपलं पर्यावरण वाचवा. चला, वनस्पतीचं उपयोग आपण या चित्रामधून समजावून घेतलेले आहेत. आता बघा, वाळवंटी प्रदेशातील वनस्पती या चित्राद्वारे आपण समजावून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण वाळवंटी प्रदेश म्हणजे काय, ओसाड प्रदेश म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया. बघा, मोकळ्या व ओसाड जागेत नैसर्गिकरित्या आपोआपच जवळजवळ उगवणाऱ्या वनस्पतींना वाळवंटी प्रदेशातील वनस्पती असं म्हणतात. ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं त्या ठिकाणच्या जमिनीला बघा कोरडी जमीन म्हणतो. या जमिनीला तडे गेलेल्या दिसत आहेत, ओसाड जमीन म्हणतो. त्याचप्रमाणे ज्या मातीमध्ये वाळूचं प्रमाण जास्त आहे, मोठ्या प्रमाणात वाळू आहे, वाळूला इंग्रजीमध्ये सँड म्हणतात. बघा, ही मोठ्या प्रमाणात वाळू असलेली, ओसाड असलेली ही जमीन आहे आणि या जमिनीवर वेगवेगळ्या काटेरी वनस्पती उगून आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे निवडुंगासारख्या वनस्पती, ज्याला मोठ्या प्रमाणात काटे आहेत, अशा वनस्पती आपल्याला त्या प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. त्यांना वाळवंटी प्रदेशातील वनस्पती असं आपण म्हणतो. चला, पुढच्या चित्रात आपण समजावून घेऊया. बघा, पुढचं चित्र आहे. या चित्रामध्ये आपण शेती म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया. बघा, मानवाला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे आणि ही अन्नाची गरज वनस्पती वाटते पूर्ण होत असते. आपल्याला जगण्यासाठी अनेक प्रकारच्या वनस्पती लागतात आणि शेतकरी या वनस्पती मुद्दामहून आपल्या शेतामध्ये त्याची लागवड करतात. जून महिना सुरू झाला की काय चालू होते, पेरणी सुरू होते. गहू असेल, बाजरी, उडीद, मका अशा वेगवेगळ्या वनस्पती. हा मानवाला ह्या सगळ्या वनस्पतीची आवश्यकता आहे, अन्नासाठी त्याची गरज आहे. मग शेतकरी काय करतो, मुद्दामहून आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं तो घेत असतो. या ठिकाणी बघा, या शेतकऱ्यानं शेतामध्ये गहू लावला, त्याचप्रमाणे भाताची शेती केली आहे. आपल्याला रोजच्या अन्नपदार्थ म्हणून उपयोगी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तो मुद्दामहून शेतामध्ये लावतो आणि आपण ठरवून उगवलेल्या वनस्पतींना शेती म्हणतो. या ठिकाणी बघा, या शेतकऱ्याने वेगवेगळी पिकं आपल्या शेतामध्ये घेतलेली आहे आणि त्याने हे मुद्दामून केलेलं आहे, ठरवून केलेलं आहे. म्हणून ही जी ठरवून उगवलेल्या ज्या वनस्पती आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहेत, शेती म्हणतो. ओके, चला पुढचं चित्र आपण पाहूया. बघा, आपल्या शरीराची वाढ चांगली व्हावी त्यासाठी खनिजांची आवश्यकता असते आणि ही सगळी खनिजं मोठ्या प्रमाणामध्ये
फळामध्ये आपल्याला मिळतात. आणि ह्या फळांची देखील बघा या शेतकऱ्यानं काय केलंय बघा, विशिष्ट फळांसाठी आपण वाढवलेल्या वनस्पतींना मळे किंवा वनराई म्हणतो. शेतकरी काय करतो, या मानवाची फळांची गरज भागवण्यासाठी आपल्या शेतामध्ये आंब्याच्या बागा लावतो, संत्र्याच्या बागा लावतो, वेगवेगळ्या फळबागा, फळांचं उत्पादन तो शेतामध्ये घेत असतो आणि त्यांना आपण त्या फळांच्या बागा म्हणतो. अरे बघा ना मुलांनो, जर एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात जर आंब्याची झाडं लावली तर त्या एकत्रितरित्या आपण त्या वनस्पतीला आमराई म्हणतो. त्याप्रमाणे बघा वनस्पतीचा आणखीन उपयोग, चांगल्या प्रतीचं लाकूड मिळण्यासाठी देखील मळे वाढवतात. आपल्या घरामध्ये फर्निचर, दरवाजे असतील किंवा वेगवेगळ्या टेबल, खुर्ची यासारख्या वेगवेगळ्या वनस्पती यासारख्या वस्तू बनवण्यासाठी लाकडाची गरज आहे. आणि ही लाकडाची गरज वनस्पतीकडून पूर्ण होते. वनस्पतीकडून आपल्याला लाकूड मिळतात आणि चांगल्या प्रतीचं, उत्तम प्रतीचं लाकूड मिळवण्यासाठी त्या अशा प्रकारच्या झाडांची लागवड मुद्दामहून केली जाते, ठरवून त्या वाढवल्या जातात. उदाहरणार्थ साग नावाचा एक वृक्ष आहे. हे वृक्ष उत्तम प्रतीचं लाकूड मिळण्यासाठी त्याची लागवड केली जाते, त्याचे मळे वाढवले जातात. चला पुढचं चित्र आपण पाहूया. या चित्रामध्ये आपण वनस्पतीचं संरक्षणाबद्दल माहिती पाहणार आहोत. बघा, पृथ्वीवरील जीवनसृष्टी वाचवण्यासाठी वनस्पती तोडण्यापूर्वी संरक्षित ठेवाव्यात. बघा, त्याचे रक्षण करावे व नवीन वनस्पती वाढवाव्यात. या ठिकाणी बघा, या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत. मानव तर राहतात, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे प्राणी राहतात. त्यांना जगण्यासाठी वनस्पतींची गरज आहे. त्यामुळं वृक्ष असतील, वनस्पती असतील, याची तोड आपण केली नाही पाहिजे. बघा ना, आज कारखाना उभा करण्यासाठी, वेगवेगळ्या इमारती बांधण्यासाठी वृक्षांची अमाप तोड केली जाते. मात्र या वनस्पती तोडण्यापूर्वी काय कराव्यात? संरक्षित कराव्यात, त्यांचं रक्षण करावं. बघा, या ठिकाणी या झाडाचं, या वनस्पतीचं रक्षण करण्यासाठी कुंपण घातलेलं आहे. त्याचप्रमाणे काय केलं पाहिजे? झाडं वेगवेगळ्या कामासाठी जरी आपण तोडणार असतात, मात्र तत्पूर्वी नवीन वनस्पती मोठ्या प्रमाणात लावली पाहिजेत. या ठिकाणी बघा, ही झाडं लावणारी मुलं तुम्ही या चित्रामध्ये पाहत असाल. तर यातून आपण एकच मुद्दा शिकलो, तो म्हणजे काय? तर वनस्पतीचं संरक्षण केलं पाहिजे, प्रोटेक्शन केलं पाहिजे, नवीन वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली पाहिजे. चला पुढचं चित्र पाहूया. बघा मुलांनो, या चित्रामध्ये काय सांगितलंय? एक वृक्ष कापण्याआधी 2 वृक्ष लावलेच पाहिजेत, कारण वृक्षांना वाढण्यास अनेक वर्ष लागतात. इथे तुम्ही पाहत असाल की हा वृक्ष कापलेला, तोडलेला. मात्र वृक्ष तोडण्याच्या आधी काय केलं पाहिजे? आपण एक वृक्ष तोडला तर किमान 2 झाडं तरी आपण लावली पाहिजे. कारण वृक्षाचं रोपट्यापासून झाडापर्यंत किंवा मोठ्या वृक्षापर्यंत रूपांतर होण्यास त्याला अनेक वर्ष लागतात. अशा प्रकारे वनस्पतीचं संरक्षण म्हणजेच
जीवसृष्टीचं संरक्षण. तर या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीचा BDSचा वनस्पती हा पाठ पूर्ण केलेला आहे. 2 भागामध्ये आपण हा पाठ पूर्ण केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ 1-2 वेळेला पहा, पुस्तक वाचा आणि स्वाध्याय सोडवा. परीक्षेला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची खात्री मी या माध्यमातून देतो. त्याचप्रमाणे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचे व्हिडिओ तुम्हाला त्या सबस्क्राईबमुळे प्राप्त होणार आहे. चला, ओके, बाय.